राज्यभरात जे लाखोंचे मराठी क्रांती मोर्चे निघाले त्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील मोर्चेकडे राज्यांचं लक्ष लागलं होतं। बांदा ते चांदा असं भौगोलिक वर्तुळ या निमित्तानं पूर्ण झालं। इथल्या म्हाडा वसाहतीच्या परिसरातून मोर्चाला दुपारी 12:30 वाजता सुरुवात झाली। सुरुवातीला मेघा रामगुंडे या युवतीनं प्रास्ताविक करत मोर्चाची भूमिका मांडली। त्यानंतर जिजाऊ वंदना झाली आणि मोर्चेकरी शहराच्या दिशेने निघाले। या मुकमोर्चात सुरुवातीला विद्यार्थिनी, महिला, विद्यार्थी, पुरुष आणि शेवटी राजकारणी असा क्रम होता। मोर्चात महिला आणि शेतकऱ्यांचा लक्षणीय सहभाग होता। यावेळी बालगोपाळांनी जिजाऊ आणि शिवाजींची वेशभूषा करून वातावरण निर्मिती केली। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेला रथ आणि त्यामागील रथावर मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या युवती होत्या। ठिकठिकाणी मोर्चाचं स्वागत करण्यात आलं। संध्याकाळी 4च्या सुमारास हा मोर्चा चांदा क्लब मैदानात पोहोचला। तिथं जिजाऊ वंदना झाली। विद्यार्थिनींनी मागण्यांचं वचन केलं। 5 युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं। मुक मोर्चा, मराठा क्रांती मुक मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रत्येक शहरामध्ये आणि गावागावामध्ये निघत आहे। हे एक प्रकारे समाजाच्या मनामध्ये गेली 25-30 वर्षे झाली जो असंतोष आहे त्या असंतोषाचा हा उद्रेक आहे आणि हा मुखपणे हा समाज अत्यंत प्रगल्भपणे मांडत आहे। शिवरायांच्या खरा पाईक आहे हा समाज। छत्रपती शिवरायांची परंपरा चालवणारा आहे आणि खऱ्या अर्थाने हे मावळे आहेत आणि ह्या मावळ्यांवरती जर कुठे अन्याय होत असेल तो गेली 30 वर्ष झाले हे मावळे अत्यंत निमूटपणे सहन करत आहेत। त्यांची सहनशक्ती संपलेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्राने आज दाखवून दिलेली आहे। हा क्रांती मोर्चा मुक मोर्चा आहे आणि याची दखल सर्व वरिष्ठांनी घ्यावी ही माझी एक महिला म्हणून नम्र विनंती आहे। मराठा समाजामध्ये आज अशी परिस्थिती आहे की काही कुटुंब ही खरोखरच शेती व्यवसायात बहुतांश असल्यामुळे आज शेतीची अवस्था जी झाली आहे ती दयनीय आहे आणि त्यामुळे मराठा समाजातले कुटुंब जे आहेत हे आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेले आहेत आणि बऱ्याच आमच्या समाजात असे विद्यार्थी आहेत की जे हुशार असून बहुसंख्य पर्सेंटेज पण खूप जास्त घेतात परंतु त्यांना त्यांचा नंबर लागत नाही। म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना पर्सेंटेज मिळूनही त्यांचा नंबर लागत नाही आणि ते मागे राहतात। म्हणून आम्हाला शैक्षणिक क्षेत्रात आरक्षणाची गरज आहे। सामाजिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर मराठा समाज आज थोडा म्हणजे मागे राहिलेला आहे, मागे राहत आहे। आर्थिकदृष्ट्याही तो मागासलेपणा त्याच्यामध्ये दिसून येतो आहे आणि म्हणून या मोर्चाचं मुख्य उद्दिष्ट जे आहे की ते आरक्षण आणि दुसरं म्हणजे कोपर्डीमध्ये जो बलात्कार झाला आज त्या मुलीला न्याय मिळावा, अत्याचार करणाऱ्या त्या सर्व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे।